राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात उद्या ऐतिहासिक पथसंचलन होत आहे। संघाचे नागपुरातील आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं पथसंचलन असणार आहे। 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती। त्याचं औचित्य साधत या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलंय। पथसंचलनादरम्यान संघाची 3 पथकं वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील। या तिन्ही पथसंचलनाचा मार्ग आणि नागपूर महापालिकेतील कोणत्या भागातील स्वयंसेवक कोणत्या मार्गावरून पथसंचलन करतील याचा विस्तृत आणि एक्सक्लुझिव्ह माहिती आणि मार्ग आपण झी24 तासवर पाहू शकतो। यातील पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल। या पथकाचं 2.5 किलोमीटरचं पथसंचलन असेल। यामध्ये त्रिमूर्तीनगर, धरमपेठ, गिट्टी खदान आणि सोमलवाडा भागाचे स्वयंसेवक सहभागी होतील। दुसरं पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचलन सुरू करेल। या पथकाचं पथसंचलन 2.9 किलोमीटरचं असेल। मोहिते शाखा, लालगंज, बिनाकी आणि सदर येथील स्वयंसेवक या पथकामध्ये सहभागी होतील। तर तिसरं पथक यशवंत स्टेडियम येथून पथसंचलन सुरू करेल। यामध्ये इतवारी, अजनी, अयोध्यानगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील। 2.9 किलोमीटरचं हे पथसंचलन असेल। व्हरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे तिन्ही पथकं एकत्रित दिसतील। त्यानंतर सरसंघचालक तिन्ही पथकांना पथसंचलनाचं अवलोकन करतील। महत्त्वाचं म्हणजे देशाचं केंद्रस्थळ असलेल्या 0 माईल जवळून हे पथसंचलन जाणार आहे।